तर लाडक्या बहिणींची मकर संक्रांत ही गोड होणार आणि लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे 3 महिन्याचे 4,500 रुपये एकत्रितपणे मिळणार. लाडक्या ताईंनो, काय सविस्तर माहिती आहे समोरच्या एका मिनिटात आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर नवीन नसाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नमस्कार, मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर पाहून घ्या लाडक्या ताईंनो, 3 हप्ते हे तुमच्या खात्यावर एकत्रितपणे जमा होणार असल्याची एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. त्या अगोदर राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी आवाहन केलेलं आहे. लाडक्या ताईंनो, 31 डिसेंबर ही केवायसी करण्याची शेवटची मुदत असणार आहे. त्यानंतर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. तुमची जर अजूनपर्यंत केवायसी झालेली नसेल तर नक्की केवायसी करून घ्या. ज्या महिलांची केवायसी होणार नाही त्या लाडकी बहीण योजनेतून अपात्र होणार आहे आणि यानंतर केवायसी संदर्भात तुम्हाला मुदतवाढ मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. तर लाडक्या ताईंनो, 3 हप्ते तुमच्या खात्यावर एकत्रित येणार असल्याची माहिती समोर येत आहे. कारण नोव्हेंबरचा पूर्ण महिना निघून गेला, डिसेंबर पूर्ण आता संपलेला आहे. त्यामुळे जानेवारीच्या 14 तारखेला ती संक्रांतीच्या अगोदर हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. लाडक्या ताईंनो, या संदर्भातली माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि या संदर्भात जशी काही नवीन अपडेट येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय महाराष्ट्र.